राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा, त्यांच्या वहिनीसाहेब, दुसरे आपले आवडते मंत्री दत्तामापा भरणे, आमचे मित्र सांगोलेचे आमदार बाबासाहेब देशमुख, व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते आणि समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवीची 300वी जयंती आहे. शासनानं फार मोठा निधी अहिल्याबाईंच्या चौंडी या गावी विकास करण्याकरता दिला आहे आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे. दादा, त्याबद्दल महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. पुण्यश्लोक ही पदवी त्रिखंडामध्ये आहे. महात्मा आहे, लोकमान्य आहे, अनेक पदव्या आहे, भारतरत्न आहे. पण स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये एकच पदवी आहे. बारामतीचे कविवर्य मोरोपंत काशीत गेले आणि काशीत जाऊन म्हणाले, पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको जगन्नाथा आणि पुण्यश्लोको अहिल्या माता. त्यावेळी जगाला कळलं की मानव जातीमध्ये अलीकडल्या काळात एकमेव स्त्री आहे आणि ती पुण्यश्लोक आहे. आणि मग इंग्लंडच्या राजानं जगातल्या तत्ववेत्यांची परिषद भरवली आणि तिथं की जगामध्ये अनेक राजे झाले, पण जनतेच्या दृष्टीनं सर्व सोयीनियुक्त असं राज्य कुणी केलं. तर जॉन माल्कमनी सांगितलं की अनियंत्रित सत्ता जर हातात असेल तर तिचा वापर कुठं, किती आणि कसा करावा याचं जगातलं मूर्तिमंत उदाहरण अहिल्यादेवी होळकर आहे. आणि तिथं इंग्लंडच्या राजांनी आदर्श राज्यकर्ती हा किताब अहिल्यादेवी होळकर यांना दिला हे आपल्याला माहीत नाही. या अहिल्याबाईंचं लग्न वहिनी पुण्याला शनिवार वाड्यासमोर झालं. लग्न पंतप्रधानांनी करून दिलं, पेशव्यांनी. आणि छत्रपती संभाजी महाराजाचे थोरले चिरंजीव शाहू व्यासपीठावर बसले. एका मांडीवर अहिल्याबाईला घेतलं आणि एका मांडीवर खंडूला घेतलं. देशातले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे राजे एका लग्नात मराठ्याच्या एका मुलीच्या लग्नाला हजर आहेत, असं आपल्या मराठेशाहीच्या इतिहासामध्ये नोंद आहे. सर्वात मोठं लग्न आहे, कारण मल्हारराव आणि पेशवे आणि छत्रपती तिघाला मान देण्यासाठी ही सगळी मंडळी आली होती. टाळू हुंगून लग्न लावलं मांडीव घेऊन. आणि आपल्याला माहीत नाही, आज आपण करतो हा वंजारी, हा मराठा, हा माळी आणि भेदाभेद करून आपली शक्ती कमी करतो. त्यावेळी शाहू महाराजांनी तिथं भाषण केलं की हे दोन समाज एक नसून एकच आहे, आणि स्वतःची बहीण पहिली होळकराच्यात दिली. हे वेगळा पायंडा शाहू महाराजांनी तिथं सांगितलं की हे दोन मोठे समाज एक झाले पाहिजे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचंच राज्य, पण अटकेपार झेंडा. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मध्ये अटक नावाची नदी आहे, पूर्वेकडे हे मराठेशाहीचंच राज्य, ह्या तिघांनी पलीकडे नेलं. तर अटकेपार झेंडा अफगाणिस्तानच्या कंदार किल्ल्यावर मल्हाररावनी फडकवला. मराठेशाहीचा झेंडा अफगाणिस्तानमध्ये अटकेपार फडकला, हे त्यावेळी म्हणलं आणि तीच परंपरा पुढं चालू ठेवली. त्यानंतर यशवंतराव घडले. मराठेशाहीच्या इतिहासात दोनच छत्रपती, एक छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी स्वतःच्या मनगटावर राज्य स्थापन करून स्वतःचा राज्याभिषेक केला, आणि दुसरे यशवंतराव होळकर, पण त्यांनी मध्य प्रदेशमध्ये केला. नेपाळ, बिहार आणि नेपाळ पूर्ण ताब्यात घेऊन ते हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं. ती यशवंतराव होळकरांची राजधानी होती नेपाळमध्ये. आणि म्हणून हे मराठेशाहीचं राज्य इकडं नेपाळपर्यंत, इकडं कंधारपर्यंत हे नेलं, हे शिंदे, होळकर आणि गायकवाडांनी. पण शिवाजी महाराजाचंच स्वराज्याचं राज्य होतं, तेच राज्य भारतभर पसरलं. म्हणून दिल्लीतही मुजरा घालतो महाराष्ट्र माझा हे सगळं झालं. आणि म्हणून पुन्हा अहिल्याबाईला वंदन केलं पाहिजे. खूप सांगण्यासारखं आहे, वेळ कमी आहे, दादाला जायचं आहे, पण बोला म्हणल्यावर थोडंसं बोललं पाहिजे. आणि बोलताना तेच न सांगण्यापेक्षा नवीन सांगितलं पाहिजे, काहीतरी नवीन माहिती सांगितली पाहिजे, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण दरवर्षी नाना पाटील मोठ्या प्रमाणावर साजरी करतात, मी त्यांना धन्यवाद देतो.
हेच कार्यक्रम पुढं चालू ठेवा. जनतेला प्रबोधन करणं, मोठ्या लोकांचं विचार सांगणं आणि पुन्हा अहिल्या, पुन्हा शिवाजी निर्माण करणं हेच आपल्या सगळ्याचं काम आहे. आपण सर्वजण ते करत राहूया. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. मी पुढे जे उभे राहिलेले सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो की आपण